नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी माझ्या चॅनलवर रेसिपी वगैरे काहीच दाखवणार नाही। आज मी तुमच्यासोबत माझी यूट्यूब जर्नी शेअर करणार आहे। 0 सबस्क्रायबर पासून मी 30,000 सबस्क्राइब पर्यंत कशी पोहोचले आणि माझं चॅनल किती दिवसात मॉनिटाईज झालं, चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागला आणि माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट कधी भेटलं आणि माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं होतं, या सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे। बऱ्याच ताईच्या मला कमेंट आलेल्या होत्या, ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज कधी झालं, किती वेळ लागला किंवा तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं। तर बऱ्याच दिवसापासून या विषयावर मला व्हिडिओ बनवायचा होता, पण काय बनवणं नाही झाला। तर फायनली मी आज तो व्हिडिओ घेऊन आलेले आहे। चला मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझं यूट्यूब चॅनल 3 वर्षापूर्वी मी सुरू केलं होतं आणि यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या अगोदर मला माहीतच नव्हतं की यूट्यूबवर आपल्यासारख्याच नॉर्मल माणसाचे चॅनल असतात आणि समोर माणसाला शिकवतात। आपल्यासारखेच जे यूट्यूबर आहेत ते आपल्यामधलेच यूट्यूबर आहेत। आता मला यूट्यूब चॅनलची आपणही यूट्यूबवर चॅनल काढू शकतो आणि यूट्यूबवर आपलं चॅनल असायला हवं, ही आयडिया कशी आली आणि केव्हा मला वाटलं की मी यूट्यूबवर काम करू शकते, चॅनल काढू शकते, ते आज मी तुम्हाला सांगते। की माझी बहीण संगमनेरमध्ये दिलेली आहे आणि माझ्या बहिणीचे जे हस्बंड आहेत ना, त्यांच्या मित्राची बायको एक खूप सक्सेसफुल यूट्यूबर आहे आणि मी ज्यावेळेस माझ्या बहिणीच्या घरी गेले त्यावेळेस माझ्या बहिणीच्या आजच सासूनी मला त्यांच्या घरी चहा प्यायला घेऊन गेल्या। त्यांनी चहा प्यायला बोलवलं होतं, तर मी चहा प्यायला गेले। तर मग तिथं गेल्यानंतर कळलं की त्या एक खूप मोठ्या यूट्यूबर आहेत। तर तुम्ही अश्विनी ढोणेताईचं नाव ऐकलंच असन। अश्विनी ढोणेताई किती मोठ्या यूट्यूबर आहेत हे सांगायची गरजच नाही। माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यातले बरेच सबस्क्राईब देखील त्या ताईचे असू शकतात, कारण त्या खूप मोठ्या यूट्यूबर आहेत। ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेले त्यावेळेस मला कळलं की आपल्यासारखेच नॉर्मल माणसं यूट्यूबवर चॅनल काढतात आणि पैसे कमवतात आणि आपल्यासारखेच नॉर्मल माणसं समोर माणसांना गोष्टी शिकवत असतात। आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण देखील आपलं चॅनल सुरू करू शकतो, आपण देखील यूट्यूबवर काहीतरी करू शकतो। आता यूट्यूब चॅनल काढायचं त्यावेळेस ती आयडिया तर आली, पण नेमकं कशाचं काढायचं, आपण यूट्यूबवर काय करू शकतो किंवा कोणता कन्सेंट घेऊन जाऊ शकतो। आणि यूट्यूबवर तुम्हाला यायचं असेल तर तुमच्या डोक्यात फायनलच हवं की तुम्हाला नेमकं यूट्यूबवर काय करायचंय। ज्या गोष्टीचा तुम्हाला कंटाळा येत नाही करायचा, ज्या गोष्टीची आवड आहे तीच गोष्ट घेऊन तुम्ही यूट्यूबवर आलात ना, तर 100% तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार। तर आता मला चॅनल काढायचं होतं, तर मी विचार केला की मी चॅनलवर काय करू शकते। कारण की त्या अश्विनीताईचं नाही का ना फॅशन डिझाईनचं चॅनल होतं, म्हणजे ते ब्लाऊज शिवणं, ब्लाऊजचे गळे, ब्लाऊजच्या डिझाईन वगैरे या सर्व गोष्टी तिथं त्या दाखवत होत्या। आणि माझा देखील मशीन क्लास झालता, मी ब्लाऊज ड्रेस वगैरे चांगल्या प्रकारे शिवत होते आणि मला शिवायलाही येत होतं। पण त्यांचं पाहून डायरेक्ट मी ब्लाऊजच करू असं नव्हतं, कारण ना मी ब्लाऊज तर शिवायचे पण इतकं रेग्युलर ब्लाऊज शिवू शकत नव्हते। मी थोडेफार बाहेरच्यांचे बी ब्लाऊज घ्यायची, पण मला ना माझ्या खवाट्यात खूप प्रॉब्लेम होता। तर माझा खवाटा खूप दुखायचा आणि मग इतका दुखू लागला की डॉक्टरनीही सांगितलं होतं की तुम्ही जे शिवण काम करतात ना ते बंद करा। मग आता चॅनल काढायचं म्हणल्यावर तर काम तुम्हाला रेग्युलर करावंच लागेल। मग मी विचार केला की मी हे कपड्याच्या अलावा काय करू शकते, तर मी करू शकते तो होता स्वयंपाक। आता मी जे करू शकत होते तो होता स्वयंपाक, कारण मी इयत्ता 6वीत असल्यापासूनच घरी स्वयंपाक करायचे शिकले होते। अगदी 7वी 8वीत मी पूर्ण 20 माणसाचा एकटी स्वयंपाक करायचे। आणि स्वयंपाक अशी गोष्ट आहे, मला रात्री झोपेतून माणसाने उठवून स्वयंपाक करायला लावला ना तरी मला कंटाळ येत नाही। मला स्वयंपाक करायची खूप जास्त आवड आहे। मग मी विचार केला की मी स्वयंपाकाचं चॅनल काढते। आणि म्हणजे यूट्यूबवर असं आहे की तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तीच गोष्ट तुम्ही यूट्यूबवर घेऊन जायला पाहिजेत, कारण आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ यूट्यूबवर द्यावाच लागते, त्यावेळेसच तुम्हाला काहीतरी सक्सेस तिथं यूट्यूबमध्ये भेटते। आणि म्हणून मी विचार केला तर मला स्वयंपाकाचं चॅनल काढायचंय। आता चॅनल काढायचंय
आता आमची बदली होती संगमनेर जवळच अकोल्यात. तर अकोल्यानंतर ज्यावेळेस मला कळलं की यूट्यूबवर आपण चॅनल काढू शकतो, यूट्यूबवर चॅनल काढायचंय, पण आम्हाला माहीतच नव्हतं की चॅनल यूट्यूबवर कसं काढायचं आणि नेमकं त्याची प्रोसेस काय असते. आणि ह्या गोष्टी त्या अश्विनीताईला जाऊन विचारल्या असत्या तर त्यांनी सांगितलंच असतं, पण तोपर्यंत माझ्या हस्बंडची इथून बदली झालेली होती. माझे हस्बंड बँकेत आहेत, तर 3 वर्षाला आमची बदली असते. गव्हर्नमेंट बँकेत असल्यामुळं हर 3 वर्षाला आमची बदली होती, ऑल इंडिया बदली असते. तर आमची बदली डायरेक्ट झाली MP ला. तर MP ला बदली झाली, पण तरी मला चॅनल घरात बसून काहीतरी करायचं. आता ब्लाऊज शिवायचं तर सुटलं होतं म्हणून करायचंय, आणि चॅनलचं वेळ पार डोक्यातच बसलं होतं की मला चॅनल काढायचे. आणि त्यावेळेस थोडीही आयडिया नव्हती की तुम्हाला यूट्यूबवर चॅनल काढायचं असलं तर तुम्हाला यूट्यूबवरच सांगितलं जातं की यूट्यूबवर सर्च करा एखादा व्हिडिओ, की यूट्यूबवर नेमकं तुम्हाला चॅनल काढायचे तर काय करावं, ह्या सर्व माहिती दिल्या जातात. पण हे त्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं, कारण एकदम जवळचं कुणाचं आमचं चॅनल नव्हतं. तर आम्हाला चॅनल काढायचं आणि चॅनल यूट्यूबवर कसं काढावं या गोष्टीसाठी आम्ही खूप स्ट्रगल केला. तर एक दिवशी मी माझ्या मुलांना ना गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलेले होते. तर त्यावेळेस ना तिथं एक ताई बी त्यांच्या मुलीला खेळायला घेऊन यायच्या, आणि त्यांच्या मुलीचा अक्षरशः ती मुलगी 4च वर्षाची होती, तरी तिचं चॅनल होतं यूट्यूबला, आणि ती डान्स करायची, खूप छान डान्स करायची ती. आणि तिचे फॉलोअर्स वगैरे म्हणजे सबस्क्राईब वगैरे खूप चांगले होते. आता मी म्हणलं या ताईंनी मला यूट्यूबबद्दल सांगितलं, आणि त्या म्हणल्या माझ्या मुलीचं यूट्यूबला चॅनल आहे. आता मी म्हणलं अरे वा, आता ह्या मला काहीतरी सांगतील. मी त्यांना म्हणलं अहो, बऱ्याच दिवसापासून मला बी यूट्यूबवर चॅनल काढायचंय, पण नेमकं यूट्यूबवर चॅनलच कसं काढतात, क्रिएट कसं करते तेच माहीत नाही हो, थोडी मदत झाली तर बरं होईल. पण त्या ताई म्हणल्या की माझ्या मुलीचं चॅनल त्याच्या आत्याने काढलंय आणि मला यातलं काहीच माहीत नाही. मग त्या तसं म्हणल्या निघून गेल्या. आता परत विषय तिथंच आला की यूट्यूबवर आम्हाला चॅनल काढायचं आणि कसं काढायचं. ते म्हणतात ना, मनापासून जर तुम्हाला इच्छा असेल तर देव काही ना काही इंतजाम करतोच तुमच्यासाठी. तर एक दिवशी काय झालं, माझे हस्बंड बँकेत आहेत. तर बँकेत एक मुलगा अचानक आला आणि तो म्हणला सर, माझं यूट्यूब पेमेंट यायचं बँकेत, तर काहीतरी पास वगैरे का काय नंबर लागतो वाटतं बँकेचा, तर तो नंबर पाहिजे. तर ते म्हणले बाबू तुला सगळं देतो, पण थोडं बस. ते त्याच्याशी सविस्तर बोलले. ते म्हणले बऱ्याच दिवसापासून आम्हाला बी यूट्यूब चॅनल काढायचंय, पण नेमकं यूट्यूब चॅनल क्रिएट कसे करतेत, व्हिडिओ कसे शूट करतेत, यूट्यूबला चॅनल कसं काढायचंय हे आम्हाला माहीतच नाही. तर आता त्या मुलाचं नाव होतं संदीप. संदीपचं नाही का ना यूट्यूबवर एज्युकेशन चॅनल आहे. त्याचं चॅनल त्यावेळेस मॉनिटाईज झालं आणि तो चांगल्या प्रकारचे पैसे कमवित होता. त्याचे 50,000च्या आसपास त्यावेळेस सबस्क्राईब होते. नंतर 2 वर्षात तो 1 लाखावर बी गेला आणि त्याचं चांगलं पेमेंट येत होतं. आता त्या संदीपला तसं म्हणले, ते आम्हाला चॅनल काढून देतो का रे, आम्हाला काढायचंय, माहिती सांग. त्या संदीपने आम्हाला फक्त चॅनलविषयी माहितीच नाही दिली, तर त्या संदीपने आम्हाला यूट्यूबवर चॅनल क्रिएट करून दिलं, चॅनल काढून दिलं. पहिला व्हिडिओ शूटिंग केला. व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर व्हिडिओ एडिट कसं करतेत, व्हिडिओ चॅनलला टाकतेत कसं, आणि व्हिडिओ क्राईन मास्टरमध्ये एडिट कसा करायचा, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कसा टाकू शकता, लॉंग व्हिडिओ कसा टाकू शकता, म्हणजे यूट्यूबची त्यांनी सर्व माहिती दिली. यूट्यूब चॅनल काढून दिलं, पहिला व्हिडिओ यूट्यूबला टाकून दिला, आणि बाकीचे व्हिडिओ एडिट कसे करायचे, टायटल, थंबनेल, टॅग वगैरे सर्व माहिती दिली. आणि त्याने ह्या सर्व गोष्टी माझ्या हस्बंडला शिकवल्या. तर नवीन मग आता हे माहीत झालं की लगेचच आम्ही यूट्यूबवर माझी यूट्यूब जर्नी सुरू झाली. मग मी चॅनल सुरू केला आणि लगेच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आता सुरुवातीचे व्हिडिओ मी शूटिंग करून ठेवायची आणि आल्यानंतर माझे हस्बंड एडिट करायचे. हे असं 1-2 महिने चाललं. 1-2 महिन्यानंतर मी त्यांच्याकडून सर्व शिकून घेतलं, आणि मग नंतर मी माझे व्हिडिओ शूटिंग करणं, एडिट करणं, म्हणजे यूट्यूबचं सर्व काम मी माझीच करू लागले. आता सध्या हे सगळं मीच करते. आणि आता चॅनल तर सुरू झालं. आता नवीन चॅनल सुरू झाल्यावर खूप याड्यावानी केलं मी चॅनलवर. आता माहीतच नव्हतं चॅनलवर काम कसं करायचंय, किती करायचंय. अक्षरशः 1 महिनाभर मी 5-5 व्हिडिओ एक दिवस टाकत होते कुकिंगचे. 3 शॉर्टमध्ये, 2 लॉंगमध्ये, 3 लॉंगमध्ये, 2 शॉर्टमध्ये, या पद्धतीने व्हिडिओ मी
टाकले यूट्यूबवर. पण ते टाकले खरं, पण त्यातली त्यातच माझा 1 महिन्यातच एक शॉर्ट व्हिडिओ ना व्हायरल झाला. शिमला मिरची बेसनची मी रेसिपी केली होती शॉर्टमध्ये आणि ती व्हायरल झाली. त्या व्हिडिओचे एका दिवसातच 5 लाख, 2-3 घंट्यातच 5 लाख व्ह्यू आले एक दिवस म्हणण्याऐवजी. आणि तेवढ्यातच माझे 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. म्हणजे जे यूट्यूबचा क्रायटेरिया असतो ना, त्यातला एक क्रायटेरिया माझा पूर्ण झाला की एकाच महिन्यात माझे 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. पण सबस्क्राईब कंप्लीट होणं जितकं सोपं आहे तितकं वॉच टाईम कंप्लीट करणं अवघड आहे. आणि त्यातली त्यात तुमचा जर लॉंग व्हिडिओ व्हायरल झाला तर तो तुम्हाला वॉच टाईम बी देतो आणि सबस्क्रायबर बी देतो. आणि माझा तो शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला. तर आता सबस्क्राईब कंप्लीट झाले, पण वॉच टाईम कंप्लीट करायचा होता. एकच महिन्यात माझा ते सबस्क्राईबचा क्रायटेरिया पूर्ण झाल्यावर मग माझा काय जोश गगनातच मायना. मग मी चांगलं 5-6 महिने काम केलं यूट्यूबवर. आणि यूट्यूबवर काम करत करत मला चॅनल मॉनिटाईज व्हायला पूर्ण 14 महिने लागले. मग 4-5 महिन्यानंतर मी कमी व्हिडिओवर आले. मग एकच लॉंग आणि एकच शॉर्ट असे रेग्युलर 2 व्हिडिओ यूट्यूबला टाकू लागले. तर ते टाकता टाकता मग 10-12 म्हणजे 14-15 महिने झाले माझ्या चॅनलला. तोपर्यंत माझे 4-5 हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले, पण वॉच टाईम कंप्लीट झाला नव्हता. मग वॉच टाईम जे 14 महिन्याने माझं चॅनल मॉनिटाईज झालं ना, तर वॉच टाईम कसा कंप्लीट झाला, माझा डायरेक्ट लॉंग व्हिडिओ एकही व्हायरल झालेला नाही. पूर्ण 2-3 लाखावर ज्यावेळेस चॅनल सबस्क्राईब झालं त्यावेळेस 2-3 लाखावर एकही व्हिडिओ गेलेला नाही. बऱ्याच चॅनलचं काय होतं, एकच लॉंग व्हिडिओ व्हायरल होतो आणि लगेचच वॉच टाईम कंप्लीट होतो. पण माझं बिलकुल तसं झालं नाही. माझा आखा मसूर म्हणून मी एक आका मसूर रेसिपी माझी 50-60 हजारावर गेली आणि तिने बराच माझा वॉच टाईम कंप्लीट केला. आणि बाकीच्या रेसिपी मग माझ्या कधी 300, कधी 500, कधी 1000, कधी 2000, कधी 3000 या पद्धतीने व्ह्यू येत होते. असं करून माझा पूर्ण वॉच टाईम कंप्लीट झाला आणि फायनली माझं चॅनल 15 महिन्यांनी मॉनिटाईज झालं. आता चॅनल मॉनिटाईज झालं. आता काय झालं, चॅनल मॉनिटाईज झालं फायनली. पण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर माझं पहिलं पेमेंट यायला खूप वेळ लागला. पहिलं पेमेंट यायला मला 8 महिने गेले. कारण $100 कंप्लीट झाल्याशिवाय पहिलं पेमेंट निघत नाही. आणि काय तर मग कारण माझं चॅनलवरचं काम कमी झालं. काम ह्याच्यासाठी कमी झालं की तेवढ्या टायमात मला करोना झाला होता. तर करोनाने माझे पार 2-3 महिने खाऊन घेतले. इतका जास्त झाला होता की मी पार मरण डोळ्यांनी पाहिलं. मरणाच्या वाटातून परत आले. त्या वर्षात मला दुसरा जन्म झाला होता. खूप जास्त झाला होता. आणि दुसऱ्या राज्यात होतो तर आपल्या माणसापासून दूर आणि वेगळ्या राज्यात राहणं, वेगळ्या माणसात राहणं आणि त्यातली त्यात तो करोना होणं, इतकी मुश्किल परिस्थिती होती ती तोंडाने सांगू शकत नाही. ज्याने तो त्रास भोगलाय त्यालाच माहिती. आणि मला खूप जास्त झालेला होता. आणि करोनानंतर अक्षरशः 3-4 महिने मी डिप्रेशनमध्ये होते. खूप म्हणजे एकदमच डिप्रेशनमध्ये गेलेले होते. मग तेवढ्या टायमात ना मला व्हिडिओ करणं, एडिट करणं ह्याच्यात काही इंटरेस्टच राहिला नव्हता. इतकं म्हणजे लईच डिप्रेशनमध्ये गेले होते. बसलं तर बसायची, रडायला लागलं तर अर्धा घंटा रडतच बसायची. काहीच नाही, कारणानेच रडत बसायची. ना त्याला काही कारण ना काही, म्हणजे काही बी विचार मनात यायचे आणि फक्त रडायचं, नुसतं झोपायचं. आणि काय करते ते मलाच कळत नव्हतं. आणि जणू काही चॅनलवर जे लक्ष होतं ते चॅनलवरचं लक्षच उडून गेलेलं होतं. म्हणून ते चॅनलचं पेमेंट पहिलं निघायला मला वेळ लागला. मग ते सावरता मला 2-3 महिने गेले आणि 4-5 महिने माझे करोनानंतर असेच गेले. आणि नंतर मी परत फुल चॅनलवर लक्ष घातलं. आणि लक्ष घातल्यानंतर रेग्युलर परत मी एक शॉर्ट, एक लॉंग, एक शॉर्ट, एक लॉंग टाकू लागले. आणि मग माझं फायनली पहिलं पेमेंट आलं. आता माझं पहिलं पेमेंट किती आलं ते तुम्हाला सांगते. पहिलं पेमेंट माझं, तर आताचा सोन्याचा भाव तुम्हाला माहीतच असेल. तर आजच्या सोन्याच्या भावाच्या हिशोबाने मी 2-2.5 ग्रॅम सोनं मोकळ्या मनाने घेऊ शकत होते. एवढं माझं पहिलं पेमेंट आलं. कारण यूट्यूबवर पॉलिसी आहे, डायरेक्ट तुम्ही पैसे किती भेटले हे सांगू शकत नाही. तर माझं पहिलं पेमेंट तेवढं आलं. नंतर मी 2-3 वेळेस आता पेमेंट
उचललं आहे तिथंच तेवढ्याच आत बाहेर माझं पेमेंट येतं आणि अशा पद्धतीने माझी यूट्यूबची जर्नी होती. आता बऱ्याच ताईंनी कमेंट केलेल्या होत्या. मला वाटतंय त्यांच्या कमेंटचे उत्तरं त्यांना भेटले असतील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आता परत उद्या भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.